बघूया बातमी 36 जिल्ह्यांची। वरळी बीडीडी चाळीमध्ये 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 घरांचा ताबा रहिवाशांना 14 ऑगस्टला दिला जाईल। माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर या ठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे। गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना प्रवासाचा एक अतिजलद पर्याय आता उपलब्ध होतोय। विजयदुर्ग या ठिकाणी जेटीत सुधारणा करण्यासह मुंबईतील माझगाव या ठिकाणी रोरो सेवेच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड सर्वंकष गतिशीलता या योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षांचा विचार करून वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 62,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। वाढती महागाई, बक्षिसांसाठी गोविंदांमध्येच लागणाऱ्या स्पर्धा, लोकांकडून मिळणाऱ्या निधीमध्ये झालेली घट यामुळे छोट्या मंडळांना आर्थिक शिस्त पाळण्याची कसरत करावी लागते। एसटी महामंडळाला तारणारा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणारा महसुलाचा आलेख 1.5 महिन्यांपासून कमी होतोय। ऑगस्टच्या पहिल्या 5 दिवसांचा अभ्यास केला तरी तूट 5 कोटींवरती गेली। बुलेट ट्रेनमुळे होणारं ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी बुलेट ट्रेन प्रशासनाने या मार्गावरती ध्वनी अवरोधक बसवलेले आहेत। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 508 किलोमीटरपैकी 188 किलोमीटर भागामध्ये 3.77 लाख ध्वनिरोधक बसवण्यात आलेले आहेत। मुंबईमध्ये HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहन चालकांकडून ठरलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेतले जात असल्याचा प्रकार वाढलेला आहे। चारचाकी वाहनांसाठी अधिकृत दर 879 रुपये असताना सुद्धा या ठिकाणी दलालांकडून 1200 रुपये आकारले जात असल्यामुळे हे उघड झालेलं आहे। त्यामुळे सामान्य वाहनधारकांची लूट सुरू आहे। उन्हाळी आणि मोसमी पावसामुळे एप्रिल ते मे महिन्यातील टोमॅटोच्या लागवडीचं नुकसान झालंय। कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून होणारी आवक ही थंडावलेली आहे। त्यामुळे देशभरामध्ये टोमॅटोचा तुटवडा जाणवायला लागला आहे। परिणामी दिल्ली, मुंबईसह महत्त्वाच्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर प्रति किलो 80 ते 100 रुपयांवरती गेले। राज्यातील 11वीच्या ओपन टू ऑल प्रवेश फेरीअंतर्गत 8 ऑगस्ट रोजी 3,15,311 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये आपले प्रवेश निश्चित केलेले आहेत। यामध्ये कॅप फेरीअंतर्गत 3,10,708 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी 4थ्या फेरीत 5,453 विद्यार्थ्यांनी 7 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित केलेला आहे। ही माहिती व्यवसाय आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे। 3 वर्ष LLB अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिल्या कॅप फेरीमध्ये 14,988 विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील जागांचं वाटप करण्यात आलेलं आहे। त्यातील 7,570 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयातील जागेवरती प्रवेश मिळाला आहे। आता विद्यार्थ्यांना 13 ऑगस्टपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे। पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। तर बातमी आहे ठाकरे आणि शिंदेंमधील टशनची। नारळी पौर्णिमेनिमित्ताने काल वरळी कोळीवाड्यामध्ये उत्साहाचं वातावरण होतं, मात्र काही काळासाठी या ठिकाणी हाय व्होल्टेज टेन्शन निर्माण झालं होतं। त्याचं झालं असं की नारळी पौर्णिमेनिमित्ताने आदित्य ठाकरे कोळीवाड्यामध्ये दाखल झाले आणि त्याच वेळेला तिकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते। दोन्ही नेते आमने-सामने आले आणि काही काळासाठी कोळीवाड्यामध्ये तणाव निर्माण झाला। खरं तर वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात दरवर्षी नारळी पौर्णिमा साजरी करण्यासाठी आदित्य ठाकरे आवर्जून या ठिकाणी हजेरी लावत असतात। पण आज आदित्य ठाकरे यांच्या आधी एकनाथ शिंदे यांनी एंट्री मारली आणि आदित्य ठाकरे यांच्या आधी वरळीमध्ये पोहोचून शिंदेंनी एक प्रकारचा शह दिल्याचं बोललं जात आहे।
अनेक लोक येतात महाराष्ट्रभरातून, देशभरातून. आपण पाहता इथे लोक कसे एन्जॉय करायला येतात आणि आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येत असतो. सर मात्र एक या दरम्यान एक लुक तुमचा कॅप्चर करण्यात आला आहे. त्या पद्धतीने तुम्ही त्यांना जाताना बघत होते, तो लुक देखील कॅप्चर करण्यात नाही, मी बघत होतो गडबड काय चालली, बाकी काय नाही. काय भावना मनात काय भावना तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये? मी कोळीवाड्यात येतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो आणि तोच आनंद घेऊन मी इथे आज आलेलो आहे. पाहिल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? काय जास्ती लोकांना, काही लोकांना महत्त्व येतं नसतं, तसं आम्ही त्यांना महत्त्व देत नाही. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आज तुम्ही आलेला आहात. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात तुम्ही आलेला आहात, काय सांगाल? अरे बाबा, या कोळीवाड्यातल्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी मला निमंत्रण दिलं आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन मी या ठिकाणी आलोय. आनंद झाला, खूप उत्साह पाहिला. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना एक मोठी बातमी आता समोर आलेली आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. बेस्ट कामगार सेना, बेस्ट कामगार कर्मचारी सेना युतीमध्ये निवडणूक लढवणार आहे आणि उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरेंचं पॅनल एकत्र लढणार आहे. 21 पैकी उद्धव ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार आहे. 18 ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडेल, त्यामुळे ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कथितरित्या खोटी अपमानास्पद माहिती सादर करणाऱ्या खालिद का शिवाजी हा हिंदी चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केलेली आहे. यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट कामगार कर्मचारी सेनेची युती झाली आहे. बेस्ट निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे एकत्र आलेले असून 21 पैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार आहे. 18 ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडेल. पिंपरी शहरातील वृक्षतोडी संदर्भात भर सभेमध्ये माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं बोलणं ऐकून अजित पवार वैतागलेत. कुठून उठलो आणि मी पुण्याचा पालकमंत्री झालो, कोणी उठतं आणि मला उपदेश करायला लागतं, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पडली. कॅबिनेट बैठकीमध्ये 52,667 कोटींच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना परवडणाऱ्या किमतीत LPG तांत्रिक शिक्षण संस्थेचं बळकटीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार दिल्लीवरून एकाच विमानाने नागपूरला आलेत. विमानामध्ये दोघांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शरद पवार यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळावर नितीन गडकरींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. बुद्धगयातील महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात द्या अशी मागणी यावेळेला मंत्री रामदास आठवले यांनी केली. नारळी पौर्णिमेनिमित्ताने वरळी कोळीवाड्यामध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमनेसामने आले. यावेळेला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. नारळी पौर्णिमेनिमित्ताने आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यामध्ये आले होते. आपल्या कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरे कोळीवाड्यात आले होते. यावेळेला आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. वर्धा भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये मृत नेत्यांचं नाव असल्याची बाब समोर आलेली आहे. 1 वर्षापूर्वी निधन झालेले जगदीश तुरा यांचं नाव कायम निमंत्रित सदस्यांच्या यादीमध्ये असल्यामुळे भाजपाच्या पडताळणी प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आणि एक महत्त्वाची बातमी बघूया. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती आणि भाजपावरती हल्लाबोल केलाय. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून त्यांनी निशाणा साधलाय. तर निवडणूक आयोगाने आधी इलेक्ट्रॉनिक डेटा द्यावा असं राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे. मात्र निवडणूक आयोग माझ्याकडे ॲफिडेव्हिट मागताय असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केलाय. मुझसे इलेक्शन कमीशन एफिडेविट मांगता है, मुझसे कहता है कि मुझे ओथ लेना है, मैंने पार्लियामेंट के सामने, पार्लियामेंट के अंदर ओथ लिया है, इस संविधान के सामने ओथ लिया है, इस पर हाथ डाल के वोट लिया है, इस पे हाथ डालकर ओथ लिया है. और आज जब हिंदुस्तान की जनता हमारे डेटा को लेकर
इलेक्शन कमीशन के वेबसाइट पर सवाल पूछ रही है तो इलेक्शन कमीशन ने अपना वेबसाइट बंद कर दिया। मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार के वेबसाइट बंद कर दिए हैं। नरेंद्र मोदी 25 सीट की मार्जिन से प्रधानमंत्री हैं। एक सीट हमने दिखा दी कि चोरी हुई है। 25 सीट वो 35,000 या कम वोटों से जीते हैं। अगर हमें इलेक्ट्रॉनिक डेटा मिल जाए, हम साबित कर देंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री चोरी करके प्रधानमंत्री बना है। पूरे देश को यह सवाल पूछना चाहिए कि इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक डेटा और वीडियोग्राफी क्यों नहीं दे रहा है। नंतर उत्तर काशी या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी गेलेले मंत्री गिरीश महाजन यांनी मालेगाव, नाशिक या ठिकाणी इथल्या सुरक्षित असलेल्या 7 पर्यटकांची हॉटेल शिवलिंग या ठिकाणी भेट घेतली आहे आणि सर्वजण सुखरूप असल्याचं पाहून मंत्री महाजन यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पर्यटकांची बोलणं करून दिले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पर्यटकांसोबत संवाद साधून त्यांची विचारपूस केली आणि तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला सर्व मदत केली जाईल असं आश्वासन सुद्धा दिलंय। 1 ऑगस्ट रोजी चारधाम यात्रेसाठी 7 जण उत्तर काशी या ठिकाणी गेलेले होते, मात्र ढगफुटीनंतर त्यांचा संपर्क तुटला होता। अखेर सर्वजण सुखरूप असल्याचं कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। चीनच्या तियानजिन शहरामध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या घटनेचं चीनने स्वागत केलेलं आहे। एसीओच्या बैठकीची फलनिष्पत्ती उत्तम असेल अशी आशा चीनने व्यक्त केली। मध्य रेल्वेवर तिकीट तपासणीची कमतरता असल्यामुळे त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता तिकीट बुकिंग क्लार्कचा वापर केला जाणार आहे। यासाठी मध्य रेल्वेने CSMT वरती 16 UTS सहाय्यक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याची निविदा जारी केली आहे। रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते या नवीन योजनेमुळे तिकीट तपासणीच्या कामावरती हातभार लागणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरती देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी आज रात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सांताक्रूज ते माहीम या स्थानकादरम्यान मध्यरात्री 12 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक सुरू राहणार आहे। त्यामुळे लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करून अंधेरी ते चर्चगेट दरम्यान जलद गाड्या धीमा मार्गावरती वळवण्यात येतील। मुंबईतील टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। महापालिकेच्या जल खात्यामध्ये 37 पाण्याचे टँकर्स आहेत, मात्र ते अपुरे पडत असल्यामुळे आणखीन 22 टँकर खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरामध्ये जय भवानी मित्र मंडळ व्यापारी संघटनेच्या वतीने पारंपरिक नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। या स्पर्धेमध्ये परिसरातील उत्साही तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली न्यायालयामध्ये यंदा रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा रंगलाय। नगरसेविका रिया सावंत यांच्या पुढाकाराने प्रथमच वकिलांनी राखी बांधून हा सण साजरा केलेला आहे। स्थानिक भगिनींच्या या उपक्रमाला वकिलांकडून सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। ओबीसींच्या कल्याणार्थ संबंधित विषयांवरती विचार करणाऱ्या एका संसदीय समितीने या घटकांसाठी असलेल्या क्रीमी लेअरच्या उत्पन्न मर्यादेचं पुनरावलोकन ही आज काळाची गरज ठरली असल्याचं म्हटलंय। त्यामुळे ओबीसी क्रीमी लेअर उत्पन्न मर्यादेचा दर 3 वर्षांनी आढावा घ्यावा अशी शिफारस करण्यात आली आहे। होळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पांढरी या गावात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा महत्त्वाचा सण मानला जातो आणि या दिवशी कोळी बांधव कोळी गाण्यावरती ठेका धरत पारंपरिक पद्धतीने गावातून शोभायात्रा काढून समुद्राला नारळ अर्पण करतात। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 2025-26 आर्थिक वर्षासाठी 12,000 कोटी रुपयांचा अनुदानास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। याचा लाभ 10.33 कोटी कुटुंबांना होणार आहे। 1 जुलै 2025 पर्यंत देशभरात सुमारे 10.33 कोटी उज्ज्वला कनेक्शन्स हे देण्यात आले। अमेरिकेने भारतीय वस्तूंवरती 50% टॅरिफ लावलाय। मूडीजच्या मते या निर्णयामुळे भारताच्या उत्पन्न क्षेत्रात विकासाला गंभीर धोका निर्माण होईल, महागाई वाढेल आणि परदेशी गुंतवणुकीत मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली। जळगाव जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे तापमानामध्ये काही प्रमाणात घट झाली आहे। गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्याचं तापमान 33 अंशांवरती पोहोचलं आहे।
अहिल्यानगर शहरातील शासनमान्य जागेवरती कत्तलखाना तातडीने सुरू करावा अशी ठाम आणि आक्रमक मागणी सर्वधर्मीय प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने मंजूर जागेवरती तातडीने काम सुरू करावं, अन्यथा तीव्र आंदोलन उभारलं जाईल अशा स्पष्ट सूचना, इशारा निवेदनातून दिला आहे. लैंगिक छळाचे आरोप असलेले जळगाव महानगरपालिकेचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय घोलप यांनी एका ठेकेदारामार्फत तक्रार मागे घेण्यासाठी पिस्तुलीच्या धाकावरती धमकी दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पीडित महिलेने लेखी तक्रार करत अनेक गौप्यस्फोट केले. उद्यापासून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होणार आहे. नागपूरच्या अजनीवरून रोज सकाळी 10:50 वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमात या सेवेचा शुभारंभ केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 34.13 कोटी रुपये कमाई झाली असल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये राज्यसभेत सांगितलं आहे. पुण्यात नव्या महापालिकांच्या घोषणेवरून आजी माजी आमदार आमनेसामने आलेत. पुणे महापालिकेत समावेश केलेल्या गावांचा अद्यापही विकास झालेला नसल्याचा आरोप आमदार बाबाजी काळेंनी केलेला आहे. तर बाबाजी काळेंचा अभ्यास कमी असल्याचा पलटवार दिलीप मोहिते पाटलांनी केला आहे. पिंपरीमध्ये रस्त्याच्या कामावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केला. यावेळेला अजित पवारांनी मोबाईलमधून रस्त्याची दुरावस्था दाखवली. नांदेडमध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळेला त्यांनी बनावट जन्म प्रमाणपत्रांबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. अर्धापूर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयातून 81 बनावट जन्म प्रमाणपत्र काढण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर ही त्यांनी भेट घेतली आहे. सगळी योजना पूर्ण करण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्याचं सुजय विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. यावरती राजकारण झाल्याचं ते म्हणाले. सर्वसामान्यांसाठी आंदोलन केल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवासाचा एक अतिजलद पर्याय आता उपलब्ध होतोय. विजयदुर्ग या ठिकाणी जेटीत सुधारणा करण्यासह मुंबईतील माझगाव या ठिकाणी रोरो सेवेच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनशी संबंधित घडामोडींची माहिती दिली आहे. मोदी यांच्याशी खूप चांगला आणि सविस्तर संवाद झाला. भारत आणि रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे. मोदींनी पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण सुद्धा दिलं आहे. माधव मुंडे हत्या प्रकरणात भाऊ अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांच्या एसआयटीने जबाब नोंदवून घेतलेला आहे. एसआयटीचे प्रमुख IPS पंकज कुमावत यांच्याकडून महादेव मुंडे हत्या प्रकरणात सविस्तर चर्चा झाली. बीडच्या अंबेजोगाईत एसआयटीचं पथक तळ ठोकून आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये पायी चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांनी एका टेम्पोने उडवलेला आहे. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता असून या अपघातामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, तर 13 विद्यार्थी जखमी झाले. चांदवडमधील अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत घोषणा केली आहे. तर जखमींचा सरकारी खर्चाने उपचार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने देण्यात येणाऱ्या 35व्या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण पार पडलं आहे. सुनील कुमार लवटे यांना डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले. कृषी विभागाच्या प्रकल्प संचालनाने शेतकऱ्यांवरती अरेरावी करत मोबाईल हिसकावलेला आहे. अरेरावी करत असताना शेतकरी व्हिडिओ करत होते आणि यावेळेला महिला अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतलाय. त्यामुळे महिला अधिकाऱ्याविरोधात संतापाची लाट आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे ओढे आणि नाल्यांना पूर आलेला आहे. या पुरामुळे पाणी शेतात शिरल्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं.